सभापती महोदय, खऱ्या अर्थाने राज्याची फ्लॅगशिप आपण म्हटली तरी ती अयोग्य होणार नाही. एक महत्वाकांक्षी हा एकंदरीत एक प्रकल्प होता आणि जसं आपण पोलिसांना जर संपर्क करायचा असेल तर 100 नंबर दाबला तर तो विश्वासार्थी येतो. तसंच कुठेही काही जरी राज्यामध्ये झालं तर 108 हा नंबर दाबला तर आपल्याला नक्की त्याच्या रुग्णवाहिका सेविका मिळेल, ही एक मानसिकता आणि अपेक्षा आहे. सभापती महोदय, उत्तरामध्ये आपण स्पष्टीकरण दिलेले आहेत, किती कॉस्ट होणार आहे, काय होणार आहे, किती गाड्या होत्या, किती गाड्या वाटवाट. परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की काय काय असे जे 108चे नंबर जे आहेत, आता एका ठिकाणी तर राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या VIP प्रोटोकॉलमध्ये गाडी होती म्हणून घेऊन ती रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. या अशा गोष्टी जर होणार असेल तर मला असं वाटतं ते योग्य होणार नाही. आपण याच्यामध्ये उत्तरामध्ये जरी म्हटलं असेल तरी देखील आजही देखील त्या गाड्या टायमिंगवर पोचत नाही आणि त्याचं मूलभूत कारण असं ज्याला गोल्डन पिरियड आपण म्हणतो, त्या पिरियडमध्ये जर ती ॲम्ब्युलन्स पोचलीच नाही तर त्याची काही अर्थ राहणार नाही. म्हणून या सर्व गोष्टीच्या बाबतीत आपण फेरविचार करून आणि त्याच्यात काही सामाजिक संस्था आहे की जे इनपुट पण करणार आहे. आता तुम्ही BVG बरोबर केलं, अजून 2-3 केलेलं आहे. तर याहीमध्ये मोठे मोठे सल्लागार आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या काही या उपयोजना चाललेल्या आहेत त्याचा आढावा घेऊन ह्याचा आपण रिव्ह्यू करणार आहोत. मंत्री महोदय.